आता आपण ऑनलाईन कसं खेळतो बघा. आता समजा मी राजाच्या समोरची प्यादी काढणार आहे. याला मी क्लिक केलंय आणि ही उचलून मी अशी पुढे ठेवली. डन. आता इथं टायमिंग पण आहे बघा. ते टायमिंग पण माझं सुरू झालेलं असेल. ओके. शौर्य तू खेळ आता तिकडून. तुला कोणती पॉन काढायची ती काढ आणि पुढे सरकव. तिथं क्लिक करायचं, टच करायचं आणि ज्या चौरसात न्यायचे तुला तिथे नेऊन ठेवायचे. व्हेरी गुड. छान, छान, छान. बघा माझं टायमिंग सुरू झाले ना आता माझी मग खाली 5चं टायमिंग होतं ते काउंटडाऊन सुरू झालंय. चला आता मी नेक्स्ट करतो या नेक्स्ट मला आता दुसरी मूव्ह खेळायची. तर मी मूव्ह खेळली पुढची. पहा हा घोडा खाल्ला, इथे ठेवला. चल शौर्य नेक्स्ट मूव्ह. तू खेळ आता. तुझा पण टायमिंग सुरू झाला. ओके. शौर्यनं माझा घोडा मारण्यासाठी पॉन पुढे आणले. ओके. तर माझा घोडा मी पळवतो पुढे. चला खेळ पुढे. कंटिन्यू. ओके. शौर्यानं पण घोडा काढलेला आणि शौर्यानं काय केले बघा माझ्या घोड्यावर नेम झालाय मारण्यासाठी है ना. हुशार आहे शौर्य. मग मी काय करतो आता शौर्याला मारायचं असेल तर माझा घोडा मारू द्या. मी पण त्याचा घोडा मारतो म्हणून मी पॉन पुढे नेऊन ठेवलाय. ओके. मारतोय का शौर्य घोडा आता बघूया आपण. येस. ओके. शौर्यानं काय केलंय घोड्यावर दोघांनी अटॅक केला आहे ना. इकडून घोड्याने केलाय पाठीमागून उंटाने पण केलाय अटॅक. दोघांनी मिळून अटॅक केलाय ना. ठीक आहे. मग मी पण काय करणार आता मी पण दोघांनी मिळून अटॅक करणार. कारण शौर्यनं घोड्याने मारलं मी पॉनने मारेन. शौर्य उंटाने मारेन. पुन्हा मग माझा मी काय करतो उंट पण बाहेर काढतो. त्यानं 2 सैनिक काढले माझे पण 2 सैनिक मैदानात. चला बघूया आता काय करतो शौर्य. हा. ओके. तिसरा सैनिक बाहेर काढलाय शौर्यने. ठीक. ओके. तर आपल्याला पण तिसरा सैनिक बाहेर काढावा लागेल. का काढलाय शौर्यने घोडा बाहेर? विचार करावा लागेल आपल्याला ना. घोडाच का बाहेर काढलाय? ओके डन. तर आपण पण काय करूया मग आता तिसरं पॉन खेळूया आपण. काय खेळतो? ओके. मी इकडचा माझा घोडा काढतो. डन. ओके. घोड्यावरती शौर्याने अटॅक केला. ठीक आहे. मग मी काय करतो आता? ओके. इथून ना घोड्याला मी कुठे नेऊया? थांबा. इथे नेऊन ठेवतो. बघा मी आता अटॅक केलाय कशा-कशावर शौर्याच्या याच्यावर क्वीनवर, हत्तीवर, घोड्यावर. तिघांवर अटॅक केला आता मी एका घोड्याने. आता शौर्य काय करते पाहूया. हम्म. ओके. शौर्यने माझा घोडा मारलेला आहे. ठीक आहे. मग शौर्याच्या राजाला मी काय करतो आता इथून चेक देतो. चेक म्हणजे राजावर अटॅक. राजावर अटॅक केला. ओके. परत शौर्यने राजा मागे नेलाय. ठीक आहे. चल. आता काय करतो मग इकडचं पॉन बाहेर काढतो. शौर्याच्या पॉनवर अटॅक झालाय. काय करतो शौर्य बघूया.
माझ्याकडे 2 मिनिट 52 सेकंद आहेत. शौर्यकडे 2 मिनिट 46 सेकंद आहेत. ओके, काय मारलं शौर्यनं? पॉन मारलं माझं. ओके, ठीक. आणि पुढे अटॅक पण झालेला आहे इकडे. तर मी काय करतो आता मग? शौर्यचा घोडा मला मारावा लागेल ना, किंवा ठीक आहे, मी शौर्यचा घोडा मारतो. डन. हा, शौर्यने चांगली खेळी केलेली आहे. ओके, शौर्य आलाय हे पॉन मारायला किंवा इकडचं पॉन मारायला, काय हरकत नाही. ओके, आपण काय करूया मग? या क्वीनला आपण मागे घेऊया सर. हा, आणि जेव्हा टाइम लागतो ना, त्याच्यामध्ये ज्याचा टाइम संपतो तो हारतो बरं का. ज्याचा टाइम आधी संपतो तो हारतो. त्याच्यामुळे टाइम कडे लक्ष द्यायचंय. टायमिंग मध्ये तुम्ही इतर खेळाप्रमाणे टाइम संपला की हारतो, ज्याचा टाइम संपलाय. ओके, काय झालंय? केलंय. आता मी काय करणार मग? शौर्याचं हे पॉन मारणार. ओके, त्याच्यानंतर हत्ती खाल्लाय शौर्यने. ठीक आहे, मग मी काय करणार आता? हा शौर्याचा घोडा मारणार. ओके, हत्ती मारायला दिलाय शौर्यने मला, मारला मी. हा. ओके, काय कशावर अटॅक केला शौर्यने? घोड्यावर, हे ते ठीक आहे. शौर्य, मी तुझ्या पॉनला मारणार. आणि हा, हे पॉन जर माझं शेवटच्या घरात गेलं ना शौर्य, तर आता याचं कोणतंही पीस घेऊ शकतो मी. क्वीन, हत्ती, घोडा, उंट, हे पीस माझं माझ्या ह्या कडेपासून शेवटच्या घरात गेलं, 8व्या घरात, तर काही पण होऊ शकतं त्याचं जीवन, बरं का. ओके, 55 सेकंद आहेत त्याच्याकडे. हा, तिथे जाऊन बसला तो. ओके, मी काय केलं? तुझ्या राजाला चेक दे. आणि मेट झाला शौर्य. बघा, त्याला जागा कुठे नाही. व्हाईट इज विक्टोरियस. चला मेसेज. आता राजा कुठेच नाही हलवू शकत. शौर्य आहे का जागा? सांग हलवायला. आहे का? कुठे कुठे हलवणार आहे? कुठे चान्स? नाही. तर या ठिकाणी काय झालं? ब्लॅक मेट झाला. चेक अँड मेट ना. बघा, मी त्याला चेक दिला आणि शौर्य मेट झाला. आता त्याला कुठे जागा नाही. आता जेव्हा आपण चेक देतो ना, तेव्हा 3 पर्याय असतात शौर्य चेक काढायचे. पहिला पर्याय म्हणजे ज्यानं चेक दिलाय ना त्याला मारायचं. ज्या सैनिकाने अटॅक केला आपल्यावर त्यालाच मारायचं. आता माझ्या क्वीनने तुझ्यावर म्हणजे राजावर चेक अटॅक केलाय. तू मारू शकतो का माझ्या क्वीनला? कशाने? कुठल्या पीसने? नाही मारू शकत. पहिला पर्याय संपला. दुसरा पर्याय आहे, जिथून अटॅक होतोय ना, ज्या मार्गातून, तो मार्ग अडवायचा. म्हणजे की इथे एखादं पीस आणायचं मध्ये या राजाच्या आणि क्वीनच्या मध्ये. तर आता मध्ये याचं पीस कुठलंच येऊ नाही शकत. म्हणजे दुसरा पर्याय संपला. तिसरा पर्याय आहे की राजाला तिथून पळवायचं. अटॅक झाले की आपण पळून जातो ना, तसं या राजाला पळवायचं. पण राजा कुठे पळू शकतो त्याचा? इथे पांढऱ्या घरात तर याचा ऑलरेडी अटॅक आहे क्वीनचा.
आणि काळ्या घरात जावं तर आधीच उंटाचा अटॅक आहे त्या ठिकाणी. म्हणजे तिसरा पर्याय पण बंद झाला. मग जेव्हा तुम्हाला ज्यांनी अटॅक केलाय त्याचा अटॅक काढता येत नाही, अडवता येत नाही किंवा राजाला पळून जाता येत नाही, तेव्हा तुमची हार होते. चेक अँड मेट होतं. अशा पद्धतीनं हे लाईव्ह आपलं इंटरॅक्शन राहतं किंवा स्पर्धा आपल्याला खेळता येतात. ओके. कसं वाटलं शौर्य तुला लाईव्ह खेळताना सांग मला? मज्जा आली? आवाज येत नाही तुझा. हां, मज्जा आली ना? छान वाटतंय ना? मोबाईलवरती सुद्धा खेळता येते. हां, स्पर्धा पण अशाच खेळता येतात आणि एका वेळेस मी इकडून तुमचे 4-5 जण तुम्ही विद्यार्थी आहेत ना, एका वेळेस मी इकडून खेळू शकतो. तुम्ही तुमच्या बोर्डवरून 4-5 ॲट अ टाईम 20-20 विद्यार्थी खेळू शकतात लाईव्ह. एकदा मी तुझी मूव खेळली, की पुन्हा दुसरं कोण असेल ज्ञानदाचे असेल किंवा इकडे अजून कोण हे असेल तर त्यांच्यासोबत ॲट अ टाईम खेळू शकतो आपण. हं. म्हणजे मी काय करणार मग